च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले सर्व विद्यार्थी आणि पालक मित्र, आज आपण गुणवंतांचा सत्कार सोहळा आणि जे नव्याने भावी डॉक्टर बनू इच्छितात आणि त्यांच्यासाठी आपण एक प्रेरणाचा स्रोत देत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा खूप मोलाचा वाटा असतो. कोणताही यशवंत असो, त्या पाठीमाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याने कष्ट घेतलेले असतात. सर्वप्रथम मी छोटासा परिचय करून देतो की मी स्वतः एकनाथ खिलारी, पवन माझा मुलगा, नेवासा तालुका, अहिल्यानगर जिल्हा आणि त्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. तिथून मी या ठिकाणी आलो आहोत. सांगायचा मुद्दा हा आहे की जसं एखाद्या समुद्रामध्ये वाळलेलं लाकूड किंवा आपण वणकं म्हणतो ते पडावं आणि त्याला दिशा नसावी, त्याप्रमाणे आमचा किंवा माझ्या मुलाचा प्रवास आहे. साधारण 10वी पास झाल्यानंतर काय करावं आणि काय करू नये याचा विचार करत असताना, कारण कोणत्याही प्रकारची दिशा नाही, जिल्हा परिषदेमधून घेतलेलं शिक्षण, थोडंसं यश मिळालं, नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला आणि त्यानंतर करायचं काय हा प्रश्न समोर होता. आणि थोडेसे मित्र माझे संभाजीनगरमध्ये होते आणि ते म्हणले, सर आमच्या भरोश्यावरती तुम्ही मुलाला आणून सोडा. आणून सोडले, केमिस्ट्रीचे बायोलॉजीचे क्लास लावले, पण फिजिक्सचा क्लास कोणता शोधायचा हा एक मोठा प्रश्न होता. तो प्रश्न मात्र माझ्या समोर नव्हता, तो फक्त माझ्या मुलासमोर होता आणि तोच त्याने क्लास चॉईस केला. आणि तुम्हाला आज मी प्रामुख्याने सांगतो की तांगडे सरांना मी प्रथम पाहिलं आणि त्यांचा क्लास सुद्धा मी बघितलेला नाही. तरीही सरांचा एक गुण आहे की सरांच्या जवळ जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, जवळ जाणाऱ्या म्हणजे संपर्कात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सर खूप चांगले शिकवतात किंवा मार्गदर्शन करतात. जर आपण सरांच्या संपर्कातच गेलो नाही, नुसते ट्युशन मध्ये जाऊन बसलोय, जेवढं मिळालंय तेवढं घेतलंय आणि घरी गेलो तर जमणार नाही. जे डाऊट आहेत ते घेण्यासाठी आपण वारंवार जेव्हा सरांच्या सोबत जातो तेव्हा माझा मुलगा नेहमी म्हणायचा की सर खूप चांगले शिकवतात, माझ्या एकाही डाऊट असा नाही की त्यांनी सोडवला नाही. आणि तेव्हापासून सरांना बी माहित आहे की मी अजून सरांचा क्लासच बघितलेला नाही कसा आहे कुठे. डायरेक्ट आता कार्यक्रमानिमित्त आलो आणि सर समोर दिसले, मुलांनी मला सांगितले की सर हे तांगडे सर आहेत म्हणून. मी नमस्कार केला त्यांना. तोपर्यंत माझी आणि सरांची ओळख सुद्धा नाहीये. मग यावरून तुमचे एक लक्षात येतं की भरकटलेलं ओढतं डायरेक्ट ग्रामीण भागातून चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला आज त्याचा प्रवेश होतोय. तर एवढं मोठं यश मिळवणं मी काहीच केलं नाही. हे सर्व काही सरांनी एखाद्या अबड दगडावरती टाकून एक अशी गुणवंत मूर्ती बनवली असं म्हणता येईल माझ्या मुलासाठी. आणि याही पुढे जाऊन हे सरांचं कौतुक तर आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील, कारण सरांनी भरपूर काही एक क्षण सांगतो आणि नंतर थोडस बोलतो की माझ्या मुलाचा इतर मुलाप्रमाणेच माझ्या मुलाचाही फेवरेट सब्जेक्ट फिजिक्सच होता. त्याचा अभ्यास करण्याची पद्धतही वेगळीच होती. पण तो बोलायचा की पप्पा हे जे काही फिजिक्स आहे ना खूप सोपं आहे. माझा मोठा मुलगा म्हणायचा त्याला की फिजिक्स प्रथम घेऊ नको तू सॉल्व्ह करताना, पण त्याला आवडायचं फिजिक्सच.
अभ्यास करताना आम्हाला तर काही समजत नव्हतं, पण ते म्हणायचं की जे ॲडव्हान्सचे असे क्वेश्चन आहेत आणि मी बऱ्याच वेळा पाहिलेत, पण आतापर्यंतच्या PYQ मध्ये कधी विचारलेलं नाही. आणि एक्झामच्या आदल्या दिवशी जे PYQ पाहिले तिने, जे ॲडव्हान्स आहे तेच तिथे तिने पाहिले आणि थोडासा गोंधळला, नाहीतर मला असं वाटतं फिजिक्स मध्ये चांगला त्याला स्कोर आला असता. त्या दिवशी एक्झाम झाल्यानंतर सरांची नजर कशी असते तुम्हाला माहिती आहे की जसे आपण पाहत असतो की जशी एखाद्या पक्षाची नजर आपल्या पिलावर असते ना, तशी असते. काही माहित नाही कोण हिलरी फॅमिली आहे, वडील कोण आहे, आई कोण आहे, कुठे राहतात, काहीच माहित नाही. पण त्याला हे फक्त माहिती आहे का की आज हा पेपर डिफिकल्ट होता, मुलांना असं हे वेदना पालकांना आणि मुलांना झाले असते. रात्री बरोबर 12:30 वाजता सरांनी आम्हाला फोन केला, सर पवन जेवला का? मी म्हटलं जेवलाच नाही. आणि त्यावेळेला ते म्हटले, अरे बाळा तू जेवण करून घे, सर्वांसाठीच ही एक्झाम डिफिकल्ट होती. त्यानंतर सर्व आम्हाला जरा बरं वाटलं. म्हणजे सरांचे कितीही गुण या ठिकाणी समोर ठेवण्याचा प्रयत्न केला तर कमीच पडतात. त्यानंतर मी विद्यार्थ्यांसाठी 2 शब्द सांगतो की जे मी माझ्या मुलांना जोडून पाहिले की कोणताही अभ्यास हा पॅरलल नसावा. सरांनी शिकवलंय, घरी आपण त्याला रिव्हिजन केली आहे किंवा सराव केलाय, टेस्ट देतोय, असं नकोय. तर या ठिकाणी जे जे मटेरियल आपल्याला मिळालं पाहिजे, कारण दिवसेंदिवस ही वाढती कॉम्पिटिशन आहे नीटची, तर जे जे मटेरियल आपल्याला मिळेल ते उपलब्ध करून घेतलं पाहिजे. डिफरंट टाईप ऑफ डिफरंट वेगवेगळ्या प्रकारची कोचिंग असतील, त्यांचा पण सराव केला पाहिजे. होता होईल तेवढ्या टेस्ट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढ्या तुम्ही सराव देताल, जेवढ्या टेस्ट देताल, जे तेवढे डाऊट सरांना विचारताल, तेवढा तुमचा यशाचा मार्ग सुखकर होईल. या प्रसंगी मला सरांनी बोलण्याची थोडी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि 2 शब्द सांगतो.